आंदोलन चालू आहे, 9 तारखेपासून आंदोलन सुरू आहे, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, त्याकडे कसं बघता आपण? बघा, महाराष्ट्र सरकार हे कुणाच्या दबावाखाली काम करते असं वाटतंय. कारण मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे? लोकशाहीमध्ये एक माणूस बी आंदोलन करू शकतो. आता ह्या ठिकाणी आम्ही लोक बोलवलेले नाही, बरोबर कारण उपोषण करायला लोकांची काय गरज आहे? इथं आम्ही सगळं पॅक करू शकतोय. बरोबर आम्ही संघटनेत काम करतो ना, आमचे आहेत ना समर्थक, आम्ही लोक करू शकतो. पण ताते पाटील काय म्हणले की आपण लोकशाही मार्गानं सरकारला प्रश्न विचारू ना, बरोबर सरकारला मागणी मान्य करू. त्यामुळे लोकशाहीनं इथं बसतोय. त्यामुळे सरकारला आमचं म्हणणं आहे की दाते पाटील हे 65 वर्षाचे आहेत, तब्येत खराब होत चालली आहे. त्यामुळे दाते पाटलाचं उपोषण तुम्ही सोडा, नाहीतर ह्याचे फार मोठे दुरागामी परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारण होतील, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आज 9 तारखेपासून आंदोलन सुरू आहे आणि प्रशासनाचं कुठलीच भूमिका घेतलेली नाही. त्यांना तब्येत एवढी खालावलीच चाललेली आहे आणि प्रशासन याकडं गांभीर्य घेतच नाही. प्रशासन गांभीर्याने घेत नाही. काही राजकीय नेते आले, त्यांना आम्ही बोललो, त्यांना आम्ही सांगितलं. त्याचबरोबर आपल्या शहराचे पालकमंत्री शिरसाट साहेब आले, त्यांनी विचारपूस केली, आपल्या मागण्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की उद्या म्हणजे मंगळवारी आम्ही मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय घेऊ, मुख्यमंत्र्याबरोबर आणि सहकार्याबरोबर चर्चा करू आणि विषय मार्गी लावू, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु प्रशासनातर्फे कुठलाही अधिकारी आतापर्यंत दाते पाटलाच्या तब्येतीची चौकशी करायला आला नाही आणि तुमच्या मागण्या काय आहेत ह्याबद्दल आलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तुमचं नाव सांगा. माझं प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील. ओके, चला. ताई काय सांगाल? आज 9 तारखेपासून आंदोलन सुरू आहे, अजून प्रशासनाने इकडं बघितलंच नाही. कसं बघता आपण याकडं? ही खेदाचीच बाब आहे. प्रशासनाने अजून बघितलेलं नाही. एवढ्या अभ्यासक माणसाकडे एवढं दुर्लक्ष होतं आहे हे व्हायला नको आहे. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण समाजाकरता आहेत. आरक्षण हे सगळ्या समाजालाच पाहिजे आहे आणि त्यातल्या त्यात हे जे दुरावे व्हायला लागले, मतभेद व्हायला लागले, ते व्हायला नको. त्यांचं तेच म्हणणं आहे की जे होईल ते शांततेत आणि ह्याच्यात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आणि त्यांच्या वयाचा विचार करता, असंचं वय एवढं आहे, त्यांचा वयाचा विचार करायलाच पाहिजे. आणि त्यांचं मागणं काय आहे फक्त की गॅजेट ज्यांच्याकडे नोंदणी आहे त्यांना तुम्ही हे करता, बाकीच्या लोकांनी काय करायचं? आमच्या स्वतःकडे नाही आहेत नोंदणी, आमच्या स्वतःकडे नाही आहे, तर मग आम्ही कुठे जायचं? हे म्हणजे काय म्हणतात, राजकीय लोकांनी हे काय म्हणतात पब्लिकला एक दुभ्रमात टाकलेलं आहे की नाही झालं आहे, पण ते तसं नाही आहे. तोच मुद्दा राजेंद्र दाते पाटलांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि करता आहे. पण प्रशासक त्याच्याकडे पाहिजे तेवढ्या दृष्टिकोनातून लक्ष देत नाही आहे. ही खेदाची बाब आहे आणि त्यांच्या नक्की आता तरी त्यांनी वयाचा विचार करून काहीतरी निर्णयात्मक भूमिका घेतलीच पाहिजे असं आमचं मत आहे. आता बघूया, पालकमंत्री येऊन गेलेले, उद्या आता काय होते. त्यांनी आम्हाला विश्वास दाखवलेला आहे की मी उद्या कॅबिनेट याच्यामध्ये तुमचं मानतोय. बघू आता उद्या काय काय होतं. उद्याच्या तारखेवर किंवा दिवसावर आम्ही वाट बघत आहोत. व्हायला पाहिजे हे तर निश्चितच आहे. चालेल, तुमचं नाव सांगा. अर्चना म्हणून त्यांना गरजेचंच आहे, परंतु उलट त्यांचा सत्कार केला पाहिजे मी तर म्हणतो. कारण सध्या जे वातावरण झालेलं आहे या आंदोलनांमुळे, मराठा आणि ओबीसी जे वाद सुरू झालेले आहेत, तो वाद संपला पाहिजे, तो वाद मिटला पाहिजे. दोन समाजामध्ये होणारी जी दरी निर्माण होते ती थांबली पाहिजे आणि सौहार्दाचं वातावरण झालं पाहिजे, अशी यांची भावना आहे. यांचं जे म्हणणं आहे की बघा, आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही आहे. दाते पाटलांच्या ज्या मागण्या आहे त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण ते मागत नाही आहे. फक्त मराठा समाजाला जे ACBC प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना OBC समकक्ष सवलती द्याव्यात. म्हणजे आमच्या मुलांना शिक्षण घेता यावं, त्यांच्या वसतिगृहाचा विषय असेल, फीसचा विषय असेल किंवा नोकरीच्या संदर्भातली पात्रतेच्या वयाची अट असेल, त्या शिथिल OBC प्रमाणे सवलती असं आमचं म्हणणं आहे. दुसरा विषय जो आता सरकारने सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळतं आहे, परंतु वास्तविकता तशी नाही आहे. ज्याच्याजवळ OBCची कुठली तरी कुणबीची नोंद असेल आणि वंशावळ जुळत असेल त्यालाच ते मिळतं आहे, सरसकट कुणालाच मिळत नाही आहे. म्हणून त्याच्या बाबतीत खुलासा करावा असं दाते पाटलांचं म्हणणं आहे. तो संभ्रम दूर करावा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे वेळोवेळी सरकारने सांगितलं की आरक्षण आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झाले ते रद्द करू पण अद्याप ते झालेलं नाही.
हे 15 दिवसाच्या आत रद्द करावेत. सारथी संस्थेला 5,000 कोटीचा निधी मिळावा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 10,000 कोटीचा निधी मिळावा आणि मराठा आरक्षणासाठी जे सर्वात प्रथम हुतात्मे झालेत कायगावचे काकासाहेब शिंदे पाटील आणि इतरही जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ त्या कायगावमध्ये 1 एकर जमीन द्यावी आणि 5 कोटीचा निधी देऊन ते भव्य असं स्मारक उभारावं. अशा इतक्या सरळ मागण्या आहेत की जे राज्य शासन सरळ करू शकतं. म्हणजे जर ठरवलं तर 1 तासात GR काढू शकतं. याच्यात काही केंद्राची याची त्याच्यात आणि आम्ही कुणात आम्हाला वाटा द्या असा काही विषय. उलट OBC बांधवांनी इथं येऊन दाते पाटलांचं अभिनंदन केलं की तुम्ही खरंच चांगली मागणी करताय. म्हणजे कारण वैचारिक लोक आहे बघा, सर्वसामान्य अनेक लोक आहेत की त्यांना वाटतं की ही दरी निर्माण नाही झाली पाहिजे, हे वाद नाही. आता तुम्ही बघता काय काय स्टेटमेंट करताय, कोण हा याच्यावर बोलतो तो याच्यावर बोलतो, फार आया बहिणींपर्यंत विषय चाललेला आहे. तर हे सर्व थांबलं पाहिजे अशी दाते पाटलांची प्रामाणिक भावना आहे. म्हणून हे सर्व चाललेलं आहे. तरी सरकारने लवकरात लवकर, कारण यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चाललेली आहे, जर सरकारने दखल घेतली नाही तर मग कुठेतरी उद्रेक होईल. म्हणजे आणि सरकारची तशीच इच्छा असेल तर सरकारने आमचा इतिहासही तपासावा की आम्ही काय करू शकतो. आम्ही किती गेले 35 वर्षापासून आम्ही आंदोलनामध्ये. म्हणून शासनाने लवकरात लवकर यांच्या तब्बे, कारण एक लक्षात ठेवा, समाजासाठी राजेंद्र दाते पाटील खूप महत्त्वाचे आहेत, अभ्यासू माणूस आहे. चालेल तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण शिवाजी शिरसाट.